नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपण स्वामींचे स्मरण करूयात आणि मग आपल्या आजच्या सेवेला प्रारंभ करूयात. चला तर मग. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतिवर्य दिगंबर श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या अखंड ब्रह्मांडाचे चालक मालक पालक ब्रह्मांड नायक भक्त वत्सल दीनदयाळ श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार असे वंदन करून मी आपल्या आजच्या सेवेला प्रारंभ करते. स्वामी भक्तांनो, स्वामी कोण आहेत हो? अहो, ज्याने हे ब्रह्मांड रचले आहे, ज्याने या ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे, असा तो ब्रह्मांड नायक ज्याने वनस्पती, झाडे, पशु, पक्षी, फुले, फळे सर्व काही ज्याने बनवलेलं आहे, हा मनुष्य देह ज्याने बनवला आहे, असा तो विधाता, करता आणि करविता, तुची एक स्वामी नाथा. त्याप्रमाणे असे हे आपले स्वामी महाराज, जे या ब्रह्मांडाचे रचयिते आहेत, जे या ब्रह्मांडाचे निर्माते आहेत, जे ब्रह्मांड नायक आहेत, असे हे श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा आपल्या पाठीशी असतात, तेव्हा कोणतेही संकट, कोणतेही अडथळे आपल्याला अडथळू शकत नाही, म्हणजेच आपल्याला अडवू शकत नाही. त्यामुळे त्या अडथळ्यांना, आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांना, समस्यांना आवर्जून सांगा की तुझ्यापेक्षाही माझे ब्रह्मांड नायक, माझा ब्रह्मांडाचा विधाता, म्हणजेच करता आणि करविता माझा परमेश्वर हा खूप मोठा आहे, असं त्या संकटांना, त्या समस्यांना सांगा. पहा, या आयुष्यात, या जगात कोणीच तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही जेव्हा परमेश्वर तुमच्या सोबत असेल. त्या परमेश्वराला सगळं काही दिसतं हो. तुमच्याबरोबर कोण कपट करतोय, कोण कारस्थान करतोय, कोण तुमच्या कुटाळ्या करतोय, कोण तुमची निंदा करतोय, कोण तुमच्यासोबत कसा वागतोय, कोण तुम्हाला कसं लुबाडतोय, कोण तुम्हाला कसं फसवतोय, सगळं त्या परमेश्वराला समजत असतं हो. पण थोडा धीर धरा, संयम राखा, संयम ठेवा. पहा, ज्याचे त्याचे कर्म ज्याला त्यालाच फेडावे लागते. कर्माची परतफेड या जन्मीच करावी लागते. त्यामुळे आपले कर्म हे फिरून आपल्याकडेच येत असतात, कारण कर्माचं चक्र हे अखंड चालू राहत असतं. त्यामुळे आपण जे कर्म करणार आहोत, आपण जे पेरणार आहोत, तेच उगवणार आहे. आपण जे कर्म करणार आहोत त्याचीच परतफेड, तेच कर्म परत आपल्याकडे फिरून येणार आहेत, हे विसरता कामा नये. पहा, परमेश्वर जेव्हा कोणी आपल्यावर अन्याय करतो, कोणी आपली फसवणूक करतो, कोणी विनाकारण आपल्याला त्रास देतो, रडवतो, दुखावतो, खूप वेदना देतो, तेव्हा परमेश्वराला सगळं काही दिसत असतं. पण परमेश्वर म्हणतो, थांब, जोपर्यंत तुझ्यात सहनशीलता आहे ना, जोपर्यंत तुझ्यात सहनशक्ती आहे ना, तोपर्यंत सहन कर. ज्या दिवशी तुझी सहनशक्ती संपेल, त्या दिवशी मी पाहून घेईन काय करायचं ते. पण जोपर्यंत तुला सहन होतंय तोपर्यंत सहन कर. ज्या दिवशी सहन करणार नाही किंवा तुझ्याच्याने सहन होणार नाही, त्या दिवशी माझ्यावर ते सोपव, मी काय करायचे ते पाहून घे. म्हणून जोपर्यंत सहनशक्ती आहे तोपर्यंत सहन करा. जेवढा विरोध करता येईल तेवढा विरोधही तुम्ही केलाय. खूप काही प्रयत्नही केलेत समोरच्या व्यक्तीला बदलवण्यासाठी, पण बदलत नाही. कारण माणसाचा स्वभाव आणि विचार हे बदलणं दुसऱ्याच्या हातात नसून त्या माणसाच्याच हातात असतं. त्याला जर स्वतःला बदलवायचं असेल तर तो स्वतःला बदलवत असतो. म्हणून जेव्हा त्याला वाटेल ना की आता आपल्याला बदलायचं आहे, तेव्हाच तो स्वतःला बदलू शकतो. आपण कोणालाच बदलू शकत नाही, ठीक आहे, आणि कोणाला बिघडवू शकत नाही. कारण ज्याची त्याची मनस्थितीच स्वतःला कसं घडवायचं आहे हे ठरवत असते. म्हणून स्वतःच्या कर्मावर, चांगल्या विचारांवर आणि चांगल्या आचरणावर लक्ष द्या. पहा, सोबत कोणीही काहीही घेऊन जात नाही, सोबत पैशाचा हिशोब होत नाही. जेव्हा मृत्यूनंतरचा प्रवास सुरू होतो तेव्हा फक्त पापपुण्याचा हिशोब होतो, हिशोब आपल्या कर्माचा होतो. तिथे किती कमावलं, किती गमावलं याचा हिशोब होत नाही. तिथे फक्त पापपुण्य आणि आपले चांगले कर्म आणि वाईट कर्म याचा हिशोब होत असतो. आणि त्याचाच रिझल्ट असा असतो की त्याच चांगल्या कर्माने, वाईट कर्माने आपल्याला पुढचा जीवनाचा प्रवास हा रेखाटता येतो, आखता येतो, आणि पुढचा प्रवास हा आपल्याला मिळतो आपल्या चांगल्या वाईट कर्मानुसार. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा, स्वच्छ ठेवा. उगाच जर एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा कमजोर असेल, निर्बल असेल, ती व्यक्ती जर परिस्थितीने आणि मनानेही गरीब असेल, तर
विनाकारण त्या असहाय्य व्यक्तीला विनाकारण त्रास देऊ नका. जी वेळ आज त्या व्यक्तीवर आलेली आहे तीच वेळ उद्या तुमच्यावरही येऊ शकते. कारण का विसरताय तुम्ही? हे ब्रह्मांड हे फक्त आपण रचलेलं नाही. हे ब्रह्मांड किंवा तुम्हालाही त्या परमेश्वराने ते ब्रह्मांड नायकाने बनवलेलं आहे. त्यामुळे या ब्रह्मांडाचा कर्ता आणि करविता तोच परमेश्वर आहे. तो देऊ शकतो आणि घेऊही शकतो. त्याने जर ठरवलं तर तो एका क्षणात एखाद्याला राजाचा रंक बनवू शकतो आणि एका क्षणात एखाद्याला रंकाचा राजा बनवू शकतो. मग का कोणाच्या जोरावर किंवा कशावर तुम्ही घमंड करताय? कोणत्या गोष्टीवर तुम्ही अहंकार दाखवताय? मनाचा मोठेपणा दाखवताय? नाही. तुमचा मोठेपणा, तुमचा अहंकार, गर्व, घमंड एका क्षणात नष्ट होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, अहंकार कधीही करू नका. घमंड कोणत्याही गोष्टीचा करू नका. तुमच्यापेक्षा एखादी व्यक्ती असहाय, दुर्बल असेल, कमजोर असेल तर त्या व्यक्तीला आधार द्या. आणि आधार जर देता येत नसेल तर शांत राहा. पण विनाकारण त्या व्यक्तीचा त्रास आणखी वाढवू नका. त्या व्यक्तीला विनाकारण त्रास देऊ नका. आणि जर तुम्ही असं केलं तर तो परमेश्वर, तो विधाताही तुम्हाला माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. वेळेची किंमत आहे. वेळेची किंमत आहे की वेळ वेळेनुसार बदलत असते आणि प्रत्येकाची वेळ येत असते. त्यामुळे आपली वेळ येईपर्यंत शांत राहा. गरजूंना मदत करा. प्राणीमात्रांवर दया दाखवा. कोणाचं चांगलं करता नाही आलं तर निदान वाईट तरी करू नका. आणि एखादी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असेल ना की ती खूप चांगली व्यक्ती आहे किंवा खरंच ती व्यक्ती खरंच तुमच्या बाबतीत अगदी खरीखुरी आहे. ती व्यक्ती जेव्हा तुम्ही चुकाल तेव्हा तुम्हाला दटावतेही, कडू भाषेत समजावतेही, त्याचबरोबर तुमच्या चांगल्या गोष्टींचं कौतुकही करते. तर अशा व्यक्ती खरंच खूप दुर्मिळ असतात आणि त्या परमेश्वराच्या कृपेनेच आपल्या आयुष्यात येत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला सांभाळा, त्या व्यक्तीला जपा. ठीक आहे. त्याचबरोबर ज्या वाईट लोक येतात ना त्यांच्या बाबतीत मी हेच सांगेल की त्यांच्यामुळं जो तुम्हाला त्रास होतोय, जी काही वेदना होते, ती व्यक्ती जे तुमचा मानसिक त्रास किंवा मानसिक छळ तुमचा जो करते, काही नाही. परमेश्वर सगळं पाहत असतो आणि एक दिवस अशी येते की त्या व्यक्तीलाच तुमच्या अधीन राहावं लागतं आणि त्यावेळेस तुमचं राज्य आलेलं असतं. त्यामुळे स्वतःची वेळ येईपर्यंत थांबा. कारण वेळ क्षणात बदलत असते आणि वेळच दाखवून देत असते की कर्माचा फेरा काय असतो. आज ज्याचं राज्य आहे त्याचं उद्या नसू शकतं आणि आज ज्याचं राज्य नाही आहे त्याचं उद्या असू शकतं. अशी ही परमेश्वराची लीला आहे. परमेश्वराने सगळ्यांना ज्याची त्याची योग्य वेळ ठरवून दिलेली आहे. फक्त आपली योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा. जेव्हा तुमची वेळ येईल ना तेव्हा परमेश्वर तुम्हाला इतकं देईल की ते कसं घ्यावं आणि किती घ्यावं हेही तुम्हाला समजणार नाही. कारण ते तुमच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर असेल. तुम्ही त्या गोष्टीचा विचारही केला नसेल, तुम्ही त्या गोष्टीची कल्पनाही केली नसेल, एवढं त्यावेळेस तुम्हाला परमेश्वराने दिलं असेल. त्यामुळे फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा. स्वामींचे नामस्मरण करा. पहा, स्वामींच्या नामस्मरणात खूप ताकद आहे. खूप म्हणजे खूप ताकद आहे. स्वामींचं नामस्मरण तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो. स्वामींचा नामस्मरण म्हणजे स्वामींचा जप जर तुम्ही निरंतर चालू ठेवला, अखंड स्वामींचे स्मरण केले, अखंड स्वामींचा जप केला, नामस्मरण केलं तर तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. आणि जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल तेव्हा तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागाल. तुम्हाला हे विश्व समजेल, दुनियादारी समजेल, काय चांगलं काय वाईट, कोणतीही गोष्ट असो त्याच्यावर तुमचं स्पष्टपणे मत, स्पष्टपणे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. एवढी ताकद स्वामी महाराजांच्या जपात आहे, श्री स्वामी समर्थ या मंत्रात आहे. म्हणून महाराजांचे नामस्मरण करा आणि पहा, जेव्हा तुम्ही महाराजांचा जप, महाराजांचे नामस्मरण हे अखंड चालू ठेवता, जेव्हा तुम्ही अखंड नामस्मरण महाराजांचे करायला लागता तेव्हा काय होतं माहिती आहे का, की महाराज सूक्ष्म रूपाने आपल्या भोवताली असतात. ठीक आहे. एवढी ताकद महाराजांच्या नामस्मरणात आहे. कारण जिथे स्वामी नाम तिथे साक्षात स्वामी असतात. ठीक आहे. त्यामुळे स्वामी सूक्ष्म रूपात आपल्या भोवताली असतात. जेव्हा आपण अखंड महाराजांचे नामस्मरण करत असतो तेव्हा महाराज आपल्या हृदयात असतात, आपल्या आजूबाजूला असतात. आणि लक्षात ठेवा, जेव्हा महाराजांचं नामस्मरण करून तुम्ही जीवनाचा प्रवास सुरू कराल तेव्हा जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर तुम्ही सहजपणे मात करू शकाल. पावलोपावली येणाऱ्या संकटांना, समस्यांना तुम्ही
अडथळ्यांना तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडू शकता. आणि तेवढं बळ, तेवढी ताकद, हिंमत हे तुम्हाला महाराज देत असतात. कारण महाराजांच्या नामस्मरणामुळे महाराज तुमच्या सभोवताली असतात आणि महाराज सांगतात की चल पुढे, मी आहे, निश्चित जा, मी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग का घाबरताय तुम्ही? या जगात असं कोणीच नाही आहे की जो तुमचं वाकडं करू शकतो. आणि मेन गोष्ट, जेव्हा महाराज तुमच्या पाठीशी असतील तेव्हा या जगातला कोणताच व्यक्ती, कितीही तो बलवान असू दे, धनवान असू दे, तो तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही. कारण ज्याच्या पाठीशी या ब्रह्मांडाचा नायक आहे त्याला घाबरण्याची गरज नाही. ठीक आहे. म्हणून स्वामी समर्थ महाराजांवर खूप विश्वास ठेवा. विश्वास डळमळून देऊ नका. कर्मावर विश्वास ठेवा. असं नाही की तुम्ही कर्म करू नका आणि फक्त महाराजांचं नामस्मरण करा किंवा महाराजांपुढे बसून महाराजांची सेवा करा. नाही, महाराजांना हे अजिबात आवडत नाही. महाराज म्हणतात तू कर्म कर, तुला जे आवडत आहे ना ते तू कर, किंवा तुला जे काही करायचं आहे ते तू ठरव, त्यावर तू दृढ राहा, मेहनत घे. त्या मेहनतीला फळ देण्याचं काम फक्त माझं आहे. फक्त मेहनत तू कर. त्या मेहनतीला फळ द्यायचं की नाही हे मी तुझी मेहनत आणि माझ्यावर तुझा विश्वास बघून मी ठरवेन. फक्त तू मेहनत कर. फळ द्यायचं का नाही किंवा फळाचं काय करायचं ते तू माझ्यावर सोपव. म्हणून तुम्ही मेहनत करा. तुमचं कर्म काय असतील ना ते कर्म करत राहा. विश्वास ठेवा. महाराज हे देतात. आपल्याला जे हवं आहे ते महाराज देतात. फक्त आपली वेळ येऊ द्यायची असते, त्याच्यासाठी मेहनत करायची असते आणि महाराजांवर श्रद्धा आणि विश्वास, भक्तिभाव ठेवून राहायचे असते. कोणीही काही बिघडवू शकत नाही. आजकाल या कलियुगात जो तो स्वतःला राजा म्हणतो किंवा जो तो स्वतःवर म्हणजे ज्याला त्याला स्वतःवर गर्व झाला आहे, जो तो अहंकारात बुडाला आहे, पण नाही, तो अहंकार क्षणात चक्काचूर होऊ शकतो. एवढी ताकद परमेश्वराच्या लीलेमध्ये आहे. एवढी महिमा परमेश्वराची आहे. काही नाही कोणी सोबत घेऊन जात. हिशोब फक्त कर्माचा आणि पाप पुण्याचा, चांगल्या वाईट कर्माचा होत असतो. पैसा, श्रीमंती, त्याचबरोबर जो काही अहंकार, गर्व, जो काही मोठेपणा असेल तो इथेच सोडून जावा लागतो. शेवट येतं ते फक्त कर्म आणि चांगलं व वाईट कर्म आणि पाप पुण्य हेच सोबत असतं. बाकीचं काही नाही. त्याचाच हिशोब हा पुढे मृत्यूनंतरच्या प्रवासात आपल्याला करायचा असतो. विनाकारण कोणाला दुखवू नका. एखाद्याचं जर चांगलं करता येत नसेल ना तर त्याचं वाईट करायचाही अधिकार तुम्हाला दिलेला नाही, हे लक्षात ठेवा. चांगलं करता येत असेल तर करा आणि नसेल करायचं तर शांत राहा. पण उगाच विनाकारण त्या व्यक्तीच्या त्रासात आणखी भर म्हणून त्याचा त्रास आणखी वाढवू नका. कोण काय बिघडवू शकेल तुमचं जर या ब्रह्मांडाचा नायक तुमच्या पाठीशी असेल. स्वामी म्हणतात की नको रात्रंदिवस माझी सेवा करू, नको, तुला नसेल जमत तर नको सेवा करू, पण एखाद्या गरजूला वेळीच जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा त्याला मदत कर. एखादा दारात आलेला भिक्षुक त्याला विनाकारण उपाशी पोटी किंवा रिकाम्या झोळीने माघारी पाठवू नको. जे काही तुझ्या ऐपतीप्रमाणे असेल ते त्याच्या झोळीमध्ये टाक. तुझ्या दारामध्ये जो कोण येईल त्याला त्याची भूक भागव, त्याची तहान भागव. गरजूंना अन्न दे, भुकेलेला अन्न दे, तहानलेल्याला पाणी दे. हे सर्व स्वामी सांगत असतात. पहा, स्वामी खूप दयाळू आहेत, भक्तवत्सल आहेत. भक्तांकडून कळत नकळत झालेल्या चुका स्वामींना माहीत असतात. पण जेव्हा भक्त तरीही महाराजांना शरण जातो, अनन्य भावाने शरण जातो, तेव्हा महाराज त्याला जवळ घेतात. महाराज त्याला आपलंसं करतात. पहा बरं, जर तसा विचार केला तर आपण जर एखाद्याला आपल्या चुका सांगितल्या, कळत झालेल्या किंवा नकळत झालेल्या, तरी कोण आपल्याला जवळ करेल? हो, पण नाही. महाराज म्हणजे आपली आई आहेत, माऊली आहेत. ते आईवडिलांचं पात्र किंवा आईवडिलांची जागा हे आपल्या आयुष्यामध्ये घेत असतात. त्यामुळे लेकराकडून झालेल्या चुका किंवा आपल्या भक्ताकडून झालेल्या चुका महाराज पोटात घेतात आणि भक्तांना तरीही आपलंसं करत असतात. असे हे आपले स्वामी महाराज आहेत. स्वामींची भक्ती करा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. पहा, एकदा जर महाराजांनी आपला हात पकडला ना
तर महाराज तो कधीही सोडत नाही. आपण तो हात सोडू म्हणजेच आपण महाराजांना विसरू, पण महाराज आपल्याला कधीही विसरू शकत नाही. महाराज कधीच विसरत नाही. एकदा का महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर झाली तर महाराज कधीही तुम्हाला विसरणार नाही. त्यांच्या कृपेचा हात कधीही महाराज तुमच्या डोक्यावरून काढणार नाही. असे हे आपले महाराज आहेत. ते खूप म्हणजे खूप दयाळू आहेत. ते करुणेचा सागर आहेत आणि दयेचा भांडार आहेत. ते आपल्या भक्तांवर अनन्य भावाने प्रेम करतात. महाराजांना तुमच्याकडून काहीही नकोय, काहीच नकोय. आपण म्हणतो की आपण जी भक्ती करतो ती आपण महाराजांसाठी करतो, पण नाही. त्या भक्तीमध्ये कुठेतरी आपलं हित दडलेलं असतं. त्या भक्तीमध्ये कुठेतरी आपलंच हित असतं आणि त्यामुळे महाराज आपल्याकडून ती सेवा करून घेत असतात. त्यामुळे आपण जी सेवा करतो ती महाराजांसाठी नाही करत, तर त्या सेवेमधून कुठेतरी आपलंच हित लपलेलं असतं, आपलंच हित दडलेलं असतं आणि आपलंच हित होणार असतं, आपलंच चांगलं होणार असतं. म्हणून महाराज ती सेवा आपल्याकडून करून घेतात. हे पहा, जर बिना सेवेचं जर महाराजांनी आपल्याला आपल्या आयुष्यात दिलं असतं तर आपल्याला कदाचित महाराजांचीही किंमत राहिली नसती. कारण या जगात फुकट मिळणाऱ्या वस्तूंची किंमत आपल्याला कळत नाही. त्याप्रमाणे म्हणून महाराज आपल्याकडून सेवा करून घेत असतात. पहा, काही लोक श्रीमंती आली तर वाईट काळामध्ये ज्या व्यक्तीने आपला हात धरला त्या व्यक्तीला विसरून जातात, असं होतं. महाराजांच्या बाबतीतही तसं होऊ शकतं की जेव्हा संकटात असेल तेव्हा आपण महाराजांच्या सेवेमध्ये राहतो, महाराजांचे स्मरण करतो. पण जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा आपण महाराजांना आठवतो का? तर खरा स्वामी भक्त त्यालाच म्हणायचं ना, की जो सुखात आणि दुःखातही महाराजांची सेवा करतो आणि महाराजांचे स्मरण ठेवतो त्यालाच स्वामींचा खरा भक्त म्हणायचं. महाराज त्यांच्या भक्तांवर खूप प्रेम करतात, खूप म्हणजे खूप. कधी कधी आपल्याला काय वाटतं, जेव्हा आपण अडचणीच्या काळात किंवा एखाद्या दुःखद वेदनेच्या काळात असेल किंवा आपल्याला खूप मानसिक त्रास होतोय, शारीरिक त्रास होतोय, तेव्हा कदाचित आपल्याला असं वाटतं की अरे महाराज मला विसरले असतील का? मला आता एवढ्यात महाराजांचे संकेत मिळत नाहीत, दृष्टांत मिळत नाहीत, किंवा मला असं महाराज माझ्या आजूबाजूला आहेत हे जाणवत नाहीत, तर काय, आणि माझ्याच्याने तेवढी सेवाही महाराजांची होत नाही. मग काय महाराज माझ्यासोबत आता मी एवढ्या वेदनेच्या काळातून जात आहे तर काय महाराज माझ्यासोबत असतील? पण नाही, महाराज सोबत आहेत. पण काही वेळेस काय होतं की महाराज कोणतीच प्रतिक्रिया देत नाही, कोणताच प्रतिसाद देत नाही. कारण महाराजांना वाटत असतं की कुठेतरी त्यांच्या भक्ताने स्वतःला घडवलं पाहिजे, कुठेतरी त्यांच्या भक्ताने या परिस्थितीमध्ये ठाम उभं राहायला शिकलं पाहिजे. त्यासाठी महाराज कोणतीच प्रतिक्रिया देत नाही, प्रतिसाद देत नाही. कारण कुठेतरी तेव्हा आपण आपले कर्म करण्याची वेळ आलेली असते आणि महाराज कर्मात हस्तक्षेप करू शकत नाही. जसे आपले नियम आहेत तसे महाराजांचेही काही नियम आहेत, ज्यामुळे महाराज कर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे स्वामी भक्तांनो, या अखंड विश्वाचे ब्रह्मांड नायक, ब्रह्मांडाचा राजा आपल्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे निश्चित जा, महाराज आहेत. महाराज म्हणतात की हम गया नहीं जिंदा है. महाराज जरी सगुण रूपात आपल्यामध्ये नसले तरी महाराज आपल्या पाठीशी आहेत. जेव्हा नामस्मरण सततचं आपलं चालू असतं ना, तेव्हा महाराज आपल्या सभोवताली असतात. सूक्ष्म रूपात आणि सूक्ष्म देहाने महाराज आपल्या सभोवताली फिरत असतात, वावरत असतात. हे लक्षात ठेवा. आपले स्वामी महाराज हे दीनदयाळ आहेत. ते भक्तांवर खूप माया करतात, भक्तांची परीक्षाही खूप परीक्षा घेतात. का माहिती आहे का? कारण महाराजांना कुठेतरी भक्तांना त्यांच्या सेवेत आल्यावर घडवायचं असतं आणि त्या सेवेमधून आपण घडत राहतो. पहा, आपलं मन अगदी एखाद्या साधूसारखं व्हायला लागतं. म्हणजे जेव्हा आता एखादी व्यक्ती बघा, जेव्हा ती महाराजांच्या सेवेमध्ये येते तेव्हा काय होतं की जेवढी ती जास्त सेवा करेल ना, तेवढं त्याचं मन हे स्वच्छ होत चालतं. आणि हे सर्व महाराज करत असतात. महाराजांना कुठेतरी भक्तांना खूप म्हणजे खूप प्रभावित करायचं असतं, प्रकाशमय करायचं असतं. अंधारातून उजेडाकडे नेण्याचं काम महाराज करत असतात. म्हणून महाराजांच्या सेवेत राहा. आणि या कलियुगात पर्याय नाही, परमेश्वराच्या भक्तीशिवाय पर्याय नाही या कलियुगात.
कारण या कलियुगात प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं असतं. मीच खरा, समोरचा खोटा हे दाखवून द्यायचं असतं. किंवा ह्याच्यापेक्षा मी खूप काही करू शकतो, किंवा मला याच्यापेक्षा खूप काही मिळवायचं आहे, खूप प्रगती करायची आहे, खूप काही चांगलं करायचं आहे, खूप काही करता यावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि या धावपळीच्या युगात, स्पर्धेच्या युगात कुठेतरी या सर्व गोष्टींमध्ये मानसिक त्रास म्हणजे मानसिक त्रासाचा सामना हा करावा लागतो. पण या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही जर स्वामींचे स्मरण केले, नामस्मरण केले, तर आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला समजेल की आपण या स्पर्धेच्या युगात एकमेकांचा जो हेवा चालवलेला आहे, जो एकमेकांचा तिरस्कार चालवलेला आहे, या सर्व काही क्षुल्लक गोष्टी आहेत. पैसा आज आहे तर उद्या नाही, उद्या आहे तर आज नाही, असं आहे. खरी गोष्ट, एकमेव टिकणारी गोष्ट म्हणजेच माणुसकी. माणसाने माणसासोबत वागणे. ठीक आहे. तर त्यामुळे महाराजांचे स्मरण करा, चांगले कर्म करा. पाप पुण्याचा हिशोब हा मृत्यूनंतरच्या प्रवासात आपल्याला द्यावा लागतो. त्यामुळे चांगले पुण्य कमवा. त्याचबरोबर महाराजांची सेवा करा, महाराजांच्या उपदेशांवर विश्वास ठेवा, महाराजांवर विश्वास ठेवा. कोणीही तुमचं काही वाकडं करू शकत नाही. जेव्हा ब्रह्मांड नायक तुमच्या साक्षात रूपी पाठीशी उभा आहे, ही गोष्ट तुम्हाला समजेल आणि उमजेल. त्यामुळे स्वामींचे स्मरण करा. स्वामींचं एकच ब्रीदवाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, निश्चित जा, मी आहे, हम गया नाही, जिंदा आहे. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजची ही सेवा कशी वाटली ते नक्की सांगा. भेटूयात पुढच्या सेवेमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.